सोन्याचे मणी. तो आधाशासारखा एक एक सोन्याचा मणी वेचत होता. पलंगाखाली, खुर्चीखाली, टेबलाखाली हात घालून शोधत होता. खिशात टाकत होता. मधूनच बडबडत होता, सीमे, तुला सांगितलं होतं आता हे मणी काढायचे नाही गळ्यातलं. प्रत्येक प्रसंग अजून चांगला साजरा झालाय ना या मण्यामुळे. पण आता नाही. हे मणी तुमच्या गळ्याची चमक वाढवणार. का काढलेस तू हे आता? आजूबाजूची लोक बधीर होऊन त्यांच्याकडे पाहत होती. त्यांना त्यांच्या बडबडीचं कारण माहीत होतं. ती हळहळत होती. सीमाचा निष्पाप देह बाजूला पडला होता आणि रमेश वेगाने मणी वेचत जणू त्याच्या सहजीवनाचे चांगले वाईट प्रसंगच वेचत खिशात भरत होता. मी हे मणी कुणालाच देणार नाही. आता परत ओवून आणतो. तू परत घाल गळ्यात. परत कधीच काढायची भाषा करू नकोस. तो भ्रमिष्ठासारखा बडबडत सुटला. महादूने मोठ्या प्रयत्नाने अश्रू रोखत सीमाची पाठवणी केली. आईविना मोठ्या झालेल्या लेकीच्या लग्नाचा खूप घोर लागला होता महादूंना. पण देवकृपेने सगळं सुरळीत पार पडलं होतं. 2 पोते बुंदी गाळली होती लग्नात. गावातल्या एकूण एक घराला जेवण केलं होतं खुशीने. डोक्यावर थोडं कर्ज झालं होतं, पण लेकीच्या आनंदापुढे आणि इच्छेपुढे ते कमीच भासत होते. सीमाची एकच इच्छा होती, बाबा मला काही देऊ नका, कपडे कमी द्या, पण 5 तरी सोन्याचे मणी द्या गळ्यात घालायला. बापाचं काळीत 5च्या जागी 25 मणी केले सोन्याचे. सोनपावलांनी सीमाचा नवीन घरात प्रवेश झाला. रमेशची परिस्थिती पण साधारणच, पण माणसं चांगली. हळूहळू सीमा चांगली रुळली नवीन घरात. एकदा सासू पाय घसरून पडली. मोठं ऑपरेशन सांगितलं. खर्चही बराच लागणार होता. थोडी तजवीज झाली, थोडी कमी पडली. सीमाने मोठ्या मनाने गळ्यातले सोन्याचे मणी रमेशच्या हाती दिले. हे घ्या, सध्याचं भागवा. नको, तुझं स्त्रीधन शिवाय तुझ्या वडिलांनी दिले, राहू दे, मी बघतो काहीतरी. मी आणि आपल्या घरातील माणसं वेगळी थोडीच आहेत आता. घ्या, वाटल्यास नंतर सोयाबीन झालं की 4 मणी शिल्लक द्या. मग तर झालं. मस्त पीक आलं सोयाबीनचं. 25चे 35 मणी झाले. संसारही फुलू लागला. गोड कन्येचं आगमन झालं. नव्या लक्ष्मीचं आनंदाने स्वागत झालं. आता नंदेच्या लग्नाचे वेध लागले. परत खर्चाला आधार देत सीमाने सोन्याचे मणी गळ्यातून काढत रमेशकडे सोपवले. 3 वर्षांनी परत मण्यांची संख्या वाढवून रमेशने सीमाला घंटन करून गळ्यात घातलं. सोन्याची मणी असे दरवेळी परिस्थितीचा आधार बनून राहू लागले. अडचणीच्या वेळी कामी येत. चांगले दिवस आले की नव्या झळाळीने परत सीमाच्या गळ्यात समाधानाने रुळत. एव्हाना सगळ्यांनाच सोन्याच्या मणीची सीमाची हौस माहीत झाली होती आणि वेळप्रसंगी काढून देण्याचे मोठेपणही माहीत झालं होतं. त्यामुळे मण्यांच्या संख्येत वाढच होत होती. स्वतःच्या बाळंतपणात नंदेचा बाळंतविडा, दिराचं लग्न, मुलींची शाळा आणि फीज, सासू सासऱ्यांची आजारपणं, या सगळ्यांनाच मण्यामुळे खर्चाला आधार मिळाला होता. मुलीच्या लग्नात रमेशने मुलीसाठी तर मणी केलेच होते, पण सीमाने प्रत्येक वेळी दिलेल्या आधाराची शिकवण देऊन मुलीची सासरी पाठवणी केली. सीमालाही सोन्याच्या भरपूर मण्यांचं घंटन देत भाऊक होऊन म्हणाला, गळ्यातल्या जबाबदाऱ्या संपल्या आता. आता हे मणी तुझ्या कायम गळ्यातच राहतील. देव करो आणि त्यांना विकायची, घाण ठेवायची पाळी न येवो. तू तुझ्या या मण्यांच्या रूपाने मला वेळोवेळी किती समंजसपणे साथ दिली हे तुला कळणार नाही. सगळं सुरळीत चालू होतं, पण म्हणतात ना, सुखाला कुणाची तरी दृष्ट लागतच असते. इतके दिवस गुण्यागोविंदाने एकत्र राहणारे दीर आणि जाऊ वेगळे राहायचं म्हणू लागले. जमिनीचा तुकडा अर्धा झाला. घरातही एक भिंत उभी राहिली. पण जाऊची नजर वाटण्या झाल्या तरी सीमाच्या सोन्याच्या मण्यावरून काही हटेना झालं. वाद होऊ लागले. ते तिचे माहेरचे मणी आहेत. माहेरचे तर 25च होते, आता 100वर आहेत. तिने अडचणीत प्रत्येक वेळी काढून दिलेत म्हणून वाढलेत ते. जाऊ द्या ना, मण्यांचं काय इतकं. तुमचं प्रेम मला मण्यांपेक्षा जास्त मोलाचं. देते मी माझे 25 सोडून. नाही, ते तू गळ्यातून काढायचे नाहीस. त्यांच्याही लग्नात बाळंतपणात कामी आलेत ते. बोलाचाली वाढत होती. अचानक सीमा चक्कर येऊन पडली आणि मणी इतरत्र विखुरले. सगळे धावले, पण सीमा समाधानाने चिरनिद्रा घेत होती आणि रमेश भ्रमिष्ठासारखा एक एक मणी शोधत होता. त्याला भानावर आणायची हिंमत कोणालाच होत नव्हती. समाप्त.